गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। प्रथम दशेची या पहाटे माझी कंसा ऐशी अचाटे महादेंडी अवचटे लीळाची नासिली। कुमार दशेतच कंसासारख्या अचाट पराक्रमी वीरांचा सहज लीलेने नाश केला। ठीक आहे, हे काय किती एक सांगावे, तुवाही देखिले ऐकिले असे आघवे, तरी यादवा माझी जाणावे हेची स्वरूप माझे। म्हणून तू तर हे सर्व पाहिलंच आहे, श्रीकृष्णाच्या लीला लहानपणापासून अर्जुनाला माहितीच होत्या, नाही असं नाही, हे किती वर्णन करायचे, तू देखील हे सर्व पाहिले आहे व ऐकले आहे, तर यादवांमध्ये हेच माझे स्वरूप होय। म्हणून यादव कुळामधलं मला जर माझी विभूती जी आहे म्हणशील यादव कुळामधली, तर श्रीकृष्ण ही माझी विभूती आहे आणि रघुवंशामध्ये राम ही माझी विभूती आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे। लक्षात। आणि सोमवंशी तुम्ही पांडवा, माझी अर्जुन तो मी जाणावा, म्हणून एकमेकांची या प्रेमभावा विघड न पडे। आणि चंद्रवंशात उत्पन्न झालेल्या तुम्हा पांडवांमध्ये अर्जुन मी आहे। आता बघा, हे फार जरा आवड जाईल। म्हणूनच आपल्या परस्परांच्या प्रेमात कशानेही बिघाड होत नाही। अजून पुढचं एक तंत्र वाचतो। संन्यासी तुवा होनी जनी, चोरुनी नेली माझी भगिनी, तरी विकल्प नुपजे मनी, मी तू दोन्ही स्वरूप हे। लोकात बाह्यता संन्यासी होऊन तू माझी बहीण चोरून नेलीस, पण मी व तू एकच स्वरूप असल्यामुळे माझ्या मनात काही विकल्प उठला नाही। तू माझी विभूती आहे असं कृष्ण अर्जुनाला सांगतोय। आता कृष्णाचं सगळं स्वरूप अर्जुनाला कळलेलं आहे बघा। आता म्हणजे गुरु स्वतः सांगतो आहे त्या शिष्याला की तू माझी विभूती आहेस, कारण तू जे जे काही केलेलं आहेस त्या त्या सर्व गोष्टींना माझा पाठिंबा होताच। अगदी माझ्या घरातली माझी बहीण जरी तू पळवून नेलीस, किंबहुना त्याच्या पाठीमागे सुद्धा मीच होतो तुला फुस लावणार, आहे की नाही? असंच होतं ना। तर हे जे गणित आहे, हे गणित आपल्या शिष्याला गुरु सांगतोय बघा। म्हणजे प्रत्येक शिष्यानी थोडक्यामध्ये काय आपण एक समजायला पाहिजे की आपण आपल्या गुरुची विभूती आहोत। आपलं जे इष्ट दैवत असेल किंवा गुरु संकल्प जो आपला असेल आपला, त्याच्यामध्ये आपण हे समजणं अत्यंत गरजेचं आहे की मी स्वतः माझ्या सद्गुरूंची विभूती आहे। याच्यात अहंकार कमी होतो, याच्यामध्ये आपल्या अंतरंग चतुष्टयामधल्या सर्व जाणीवा गुरुशी जाऊन भिडायला लागतात, म्हणजे परब्रह्माच्या जवळ जायला लागतो। आपली मानसिकता ऑटोमॅटिक इतक्या वरच्या लेवलला जायला लागते की मला हे कर्म मी करायचं का नाही करायचं, असं वागायचं का नाही वागायचं, हे प्रश्न माझ्या मनामध्ये शिल्लक राहत नाही। गुरु तुम्ही मला बुद्धी द्या, मद हृदयी सद्गुरु, हे जाणे। किती वेगळ्या प्रकारची ही विभूती आहे बघा अर्जुनाला सांगितलेली। कारण त्या अर्जुनाला पुढे कृष्णाला युद्ध करून घ्यायचं होतं, म्हणून त्यांनी सांगितलं असं नाही, किंबहुना या सर्व त्याच्या धर्माला त्याचं जागरण करून घ्यायचं होतं आणि त्याच्यातनं हा निष्काम कर्मयोग, साधा निष्काम कर्मयोग
सुद्धा एवढा अवघड जातो आपल्याला. काय आहे, माझा स्वार्थ आहे, यांच्याकडनं यांच्या बरोबर मला जायचंय म्हणजे रिक्षाचे पैसे या देतील, साधा स्वार्थ आहे, साधं गणित आहे. माझ्याचकडे स्कूटर नाहीये, यांनी स्कूटर आणली, म्हणजे पेट्रोल कोणाचं जळणार आहे, माझं नाही जळणार, त्यांचं जळणार आहे. चला, हा साधा स्वार्थ झाला, बरोबर आहे. याच्यात काय लेवलला आपली मानसिकता आहे ज्यांनी त्यांनी बघून घ्यावं. परंतु अर्जुन तसा नव्हता. हो, अर्जुनाला निष्कर्म कर्मयोग हा फार विचित्र प्रकारे करायचा होता. त्याला लोकांना मारून टाकायचं होतं, आहे की नाही. आणि साध्या सुध्या लोकांना नाही, अतिरेक्यांना नव्हतं मारायचं, स्वतःच्या भावांना मारायचं होतं, गुरूंना मारायचं होतं, आजोबांना मारायचं होतं. हा सगळा निपात करायचा होता त्याला. मग तुम्ही मला सांगा, कुठल्या कर्माच्या जाणीवा कृष्णाला सांगायला लागल्या असतील? जस्ट इमॅजिन. हा विचार करायला पाहिजे ना, की उद्या आपल्यावरती समजा असा प्रसंग आला की आपल्याच घरातल्या नातेवाईकांच्या विरुद्ध आपल्याला सडेतोड निर्णय घ्यायचा असेल, तर केवढ्या प्रकारच्या जाणीवा, ईश्वरीय जाणीवा आपल्याला पुलकित कराव्या लागतील. अवघड आहे हे. अहो, सासवांच्या परवानग्या काढता काढता तुमच्या लोकांची वय गेली, म्हातारे झाला तुम्ही, लक्षात ठेवा, बरोबर आहे ना. ज्यांच्या सासवा नसतील किंवा सासरे नसतील त्यांनी म्हणजे त्यांच्या ते सुखी आहेत असं मी म्हणेन थोडंफार. परंतु या गोष्टी खूप अवघड आहेत, अवघड आहेत ना, नाही का. मग म्हणून इतकं ते वैयक्तिक लेवलवरती अर्जुनाला त्याला तत्वज्ञान त्याच्या जीवनात आणायचं होतं, प्रेरित करायचं होतं त्याला. तर साधायचंय काय शेवटी? धर्मसंस्थापना साधायची, सत्य, कुरुक्षेत्रावरचं सत्य हे सर्व जगाच्या समोर आणायचं होतं त्याला, लक्षात ठेवा. म्हणून ही भूमिका फार महत्वाची आहे. म्हणून तो इथं शेवटच्या ह्याच्यात सांगतो आहे की तू माझी विभूती आहेस. म्हणून आपल्यालाही आपल्या जीवनामध्ये जेव्हा कठोर प्रसंगांना सामोरं जावं लागतं तेव्हा गुरुच्या जाणीवेत शिरून त्या माणसाचं कल्याण डोक्यामध्ये ठेवून, बघा, विंचू देवाऱ्याशी आला, देव पूजा नावडे त्याला. मग तिथं तुकाराम महाराज काय म्हणताय की हा माझ्या ध्येयाच्या आड येतो आहे आणि सद्गुरु राया मला तुम्ही दिलेलं जे माझं तत्व स्वरूपामधली जाणीव आहे तिथपर्यंत मला पोचायचं आहे. तर माया हा जर मला आडवा येत असेल, माझ्या पूजेच्या आड येत असेल, बघा, आणि 24 तासाच्या माझ्या कर्माच्या पूजेच्या आड जर ही गोष्ट येत असेल तर तेथे पैजाराचे काम, अधमासी तो अधम, हा न्याय आहे, लक्षात ठेवा. खूप म्हणजे ऋतत स्वरूपातला आणि बृहत स्वरूपातला निर्दोष न्याय आहे, कारण तिथं जाणीव फक्त सत्याची आहे, लक्षात ठेवा. मग तिथं तो माझा नवरा आहे का माझा मुलगा आहे का माझा काका आहे का पुतणे आहे, काही संबंध नाही. एवढ्या निर्दोष न्यायावरनं माणसाला चालवावं लागणार आहे. हे खूप अवघड जातं. ईश्वर का आपल्याला नकोसा वाटतो त्याची कारण ती आहे. हवासा वाटतो त्याची कारण वेगळ्या स्वरूपातली आहेत. परंतु या जाणीवेत गेला की तो नकोसा वाटतो, नको बाबा, हे फार अवघड आहे, कशाला पाहिजे, ईश्वर आहे आपलं, ठीक आहे, माझा पोरगा बरोबर आहे, म्हणजे बघू नंतर मेल्यानंतर काय असेल. ही फार वेगळी कल्पना आहे, लक्षात ठेवा, ईश्वराची. म्हणून ईश्वर हवा असणं आणि नसणं हे परत माझ्या देहबुद्धीच्या जाणीवेवरच अवलंबून आहे. माझी मानसिकतेच्या जाणीवेवर मी कधी जातच नाहीये. कधी मी खूपच अज्ञानाच्या जाणीवेतून ईश्वराला समजून घ्यायचा प्रयत्न करत आहे, कारण त्या प्रयत्न करण्याच्या पाठीमागे माझी खरी निष्ठा नाहीये. प्रॉब्लेम तिथं आहे, कारण माझं ते प्राप्तव्य नाहीये.
म्हणून जोपर्यंत ईश्वर प्राप्तव्याची ध्येयाची जाणीव तयार होत नाही ना, तोपर्यंत जे जे आपण करत असतो ते एक बुद्धीचा आनंद, याचा आनंद, शरीराचा आनंद, मनाचा आनंद, बस एवढा पुरता असतो असू शकतो. खूप अवघड आहे सांगतो तुम्हाला. म्हणून आहे चांगलं आहे माणसाने ऐकत राहावं, करत राहावं, कधीतरी जीवात्म्याच्या, म्हणून त्याच्यासाठी हे अनेक जन्म लागतात. हे जन्माचं जे गणित बसवलं आहे त्याचं कारण त्याच्यासाठी आहे की ती नियती एक टप्प्यातनं नेत जाते, तरीही कळत नाही, सगळ्या घटना घडवते. आतापर्यंत आपण किती वेळा मेलो असो आयुष्यात, लक्षात ठेवा, आहे की नाही? किमान 10 ते 15 वेळा तरी मेलो असो, आहे की नाही? कुठल्या कुठल्या जन्मात, जन्म तर अनेक झाले असणार, हजारो जन्म झाले असतील समजा धरून चला, त्या 1000 जन्माचा 1000 वेळा तर मेलेलंच होत ना, कारण अजूनही त्या मरणाची भीती वाटतीच आहे आपल्याला, आहे की नाही? असं वाटत ना. आणि ती कशी असते बघू का, ती भीतीचं कारण बघा. तुम्ही कोंबड्या किंवा हे मारताना बघा कसं मारतात, नको वाटतं. आणि मग त्या जाणीवेत आपण गेलो तर आपल्याला कळेल की आपण आपलीच मान अशी कोणी मुरगळून टाकली तर काय. मध्ये एकदा तो एक फोटो आला होता, जरा थोडं हे आहे म्हणजे समजून घ्या फक्त, की तिथं त्या अतिरेक्यांनी इराक का इराण तिकडे कुठेतरी व्हिडिओ, त्या 10-15 लोकांना एका रांगेमध्ये समुद्राच्या काठावर उभं केलं, तोंड बांधलेली होती, माणसं, आणि त्यांच्या पाठीमागे 10 जेवढी लोक होती, 10-15 जी काय होती ती लोक, त्यांना समुद्राच्या लाटा अशा येत होत्या, तिथं त्यांना बसवलं, काठाच्या समुद्राच्या तिथं असं बसवलं, त्यांच्या मागे ती उभे राहिली आणि त्यांना माना खाली घालायला सांगितल्या आणि अक्षरशः माना चिरल्या त्यांच्या. सगळा समुद्र लाल झालेला होता, व्हिडिओ मध्ये दाखवलं. भीषण आहे. परंतु ही जी मरणाची जाणीव आहे ना, याच्यातनं हे हाडामासाचं दुःख जीवात्म्याला इतकं प्रखरपणे जाऊन भिडलेलं असताना, त्याच्यामुळे ही भीती आहे मरणाची, लक्षात ठेवा. कारण हे कुठं ना कुठंतरी आपल्या जीवनामधल्या, म्हणजे आतापर्यंतच्या जन्मांमधनं आपण कुठं ना कुठंतरी अनुभवलेलं असतं. हे म्हणणं खूप सोपं आहे, मज्जातंतूंचं हाडामासाचं दुःख आहे, पण हाडामासाचं दुःख आलं कुठून? या जाणीवांमधनं जेव्हा आपण जातो ना, तेव्हा आपल्याला कळतं की याची देही, याची डोळा या चक्रातनं बाहेर पडणं का गरजेचं आहे. नाही तर अवघड जातं बघा, अवघड जाईल, आठवत नाहीत गोष्टी, पण आपल्यामध्ये ते सर्व प्रकारच्या भीती, इच्छा त्या त्याच्यातनं निर्माण झाल्या. का आसक्ती निर्माण होते आपल्यामध्ये? कारण कुठे ना कुठेतरी गेल्या जन्मांमधनं त्या गोष्टी आपल्याकडे ओढून घेतलेल्या असतात, म्हणून त्या आसक्ती कुठे ना कुठेतरी त्या गोष्टींच्या एक प्रकारचा जो आनंद आहे, त्या आनंदाला सुद्धा आसक्त झालेलो असतो आपण. त्या मिळालेल्या नसतात असंही नसतं, पण त्या आनंदाला, त्या प्राप्तीच्या आसक्तीत अडकलेलो असतो. अहंकाराच्या जाणीव येतात ना जीवात्म्याबरोबर. म्हणून जीवात्मा आणि त्याचे हे जे अंतरंग जे म्हणतोय मी तुम्हाला, त्याचा जो पोत आहे तो सर्व या गोष्टींवर अवलंबून आहे. म्हणून अर्जुना, तू माझा विभूती आहे असं समज. म्हणून आपण सर्वजण गुरुची विभूती आहोत असं समजून अभ्यास करावा. मी तर मागे सुद्धा म्हटलेलं आहे की आदिनाथ महाराज झाले, मत्स्येंद्रनाथ झाले, गोरक्षनाथ झाले, बरोबर, गहिनीनाथ झाले, निवृत्तीनाथ झाले, ज्ञानेश्वर महाराज झाले, त्यानंतर देवनाथ महाराज झाले, चुडामणी महाराज झाले, बरोबर, गुंडाक्ष झाले, त्याच्यानंतर रामचंद्र महाराज झाले, त्यानंतर महादेवनाथ महाराज झाले, परत रामचंद्र महाराज दुसरे होते ते झाले, त्यानंतर विश्वनाथ महाराज झाले, त्यानंतर
बाबा महाराज वैद्य झाले, त्यानंतर स्वामी स्वरूपानंद झाले, आणि आता त्याच्यानंतर कोण? त्याच्यानंतर मी. हा अहंकार म्हणून नाही म्हणायचंय मला. मी एक आपली आतली जाणीव अशा स्वरूपामध्ये ठेवली ना, तर सिद्धांच स्मरण आपल्याला पूर्ण सिद्धीकडे घेऊन जात. हे आतून व्हायला पाहिजे. म्हणून तुमचं जे दैवत असेल ते, जे दैवत असेल, म्हणजे गुरु असतील तर आनंदच आहे, मी काही त्याच्याबद्दल म्हणत नाही. म्हणजे असंही समजायचं कारण नाहीये की गुरु पुरुष स्वरूपात आहेत, मी स्त्री स्वरूपात आहे, असल्या काही संकल्पना ठेवू नका कृपया. गुरु म्हणजेच मी, ही ती जाणीव. तुम्ही समजा आता तुम्ही गजानन महाराजांचे भक्त, तर गजानन महाराज माझे अनुग्रही, मी त्यांचा अनुग्रहित आहे, आणि त्यांना आपल्या हृदयामध्ये ठेवा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की गजानन महाराज कशा प्रकारे वागत होते, त्यांचं हृदय कशा प्रकारे होतं. बरोबर आहे ना? मग तुम्हाला ती जेव्हा पोथी वाचता तुम्ही, त्याच्यात गजानन महाराज उलगडायला लागतील. त्याची कारण तिथे आहेत. मग ते जर मी आहे आणि मग मी असा का, हा प्रश्न मग तिथं सुरू होतो. तोपर्यंत प्रश्नच पडणार नाहीये. आलं का लक्षात? माझ्या आसक्ती जर मला सोडवायच्या असतील, मला माझ्या प्रपंचामधनं, म्हणजे प्रपंच त्याच्या जागेवर चालेनात का, पण त्या प्रपंचातनं जर मला बाहेर पडायचं असेल, तर गजानन महाराजांसारखं वागावं लागेल, दत्तगुरूंसारखं वागावं लागेल, एकनाथांसारखं वागावं लागेल, आहे की नाही? म्हणून या विभूतींना मी त्यांची विभूती आहे असं समज, असं कृष्ण अर्जुनाला म्हणतोय. म्हणून अर्जुन हा संपूर्ण हा जो त्यांचा कुठला चंद्रवंश म्हटलेला आहे, तर त्याच्यामधला तू माझी विभूती आहेस. तर बाकी कोणाला आताशी धरलेलं नाही कृष्णाने, फक्त अर्जुनाला धरलेलं आहे. अरे चंद्रवंशात भीष्म नव्हते का? भीष्म तर केवढे प्रचंड होते, आहे की नाही? आणि इतके तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध असं व्यक्तिमत्व होतं भीष्मांचं. मग परंतु ते विभूती म्हटलेलं नाहीये, अर्जुन माझी विभूती. कारण धर्म संस्थापना मी करतो आहे, आणि त्याचं जे टूल आहे ते अर्जुन आहे, असं ते गणित आहे. एनिवे, तर संन्यासी तुवा होऊनी जनी चोरुनी नेली माझी भगिनी, ते झालं. म्हणजे बाह्य संन्यास वगैरे ते झालं सगळं, नाही का? मुनी आत व्यासदेव तो मी म्हणे यादव राव, कवीश्वरा माझी धैर्या ठाव उष्णाचार्य तो मी. सर्व मुनींमध्ये व्यासदेव तो मी आहे, आणि कवीश्वरांमध्ये सर्व धैर्याचे वसते ठिकाण जो शुक्राचार्य तो मी आहे, असे यादव श्रेष्ठ भगवान श्रीकृष्ण म्हणतात. आता व्यासमुनी वगैरे आपल्याला माहिती आहे, व्यासदेव म्हणजे सर्व व्यासोच्छिष्टम जगत्रयम असं म्हटलेलं आहे. बरोबर आहे की नाही? म्हणून व्यास हे स्वतः माझी विभूती आहेत असं ते इथं म्हणतायत. शुक्राचार्यांबद्दल मला एवढं माहिती नाहीये, परंतु ते पण त्यांची विभूती आहेत असं म्हणतायत ते. दंडो दमयतामस्मी नीतिरस्मी जिगीषताम मौनम चैवास्मी गुह्यानाम ज्ञानम ज्ञानवतामहम यच्चापि सर्वभूतानां बीजम तदहम अर्जुन न तदस्ति विना यत्स्यान्मया भूतम चराचरम नान्तोस्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्तप एष तुद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया. दंडो दमयतास्मी नीतिरस्मी जिगीषताम, निग्रह करणाऱ्यांमध्ये दंड मी आहे. नंतर जिंकू इच्छाणाऱ्यांमध्ये नीती मी आहे, व गुप्त ठेवणाऱ्यांमध्ये मौन मी आहे, व ज्ञानवानांमध्ये ज्ञान मी आहे. आता हे वृत्तींची रिलेटेड त्यांनी सर्व आहे, मी तुम्हाला पहिल्यापासूनच सांगतोय. निग्रह करणाऱ्यांमध्ये दंड मी आहे. दंड करण्यासाठी जी न्यायवृत्ती लागते
तो न्याय तर तो आहेच, त्याबद्दल वादच नाही, परंतु तो दंड अत्यंत निग्रहपूर्वक करणं, लक्षात, तो मी आहे असं. म्हणजे मला जर चूक झाली आहे माझी, तर तो दंड जर कोणी माझ्यावरती केला तर त्याच्यासाठी मग अगोदर खालच्या कोर्टात जायचं, मग त्याच्यावरच्या कोर्टात जायचं, मग त्याच्यावरच्या कोर्टात जायचं, असं इथं अभिप्रेत नाहीये. ईश्वरी दरबारामध्ये असे कोर्ट नाहीयेत कुठं, लक्षात ठेवा. लक्षात, इथं कोर्ट, इथं जो न्याय चालतो हा न्याय निर्दोषच चालतो, पण न्यायाची जी सुनावणी होते, सुखाची असेल किंवा दुःखाची असेल, ती दंड ज्या स्वरूपातली जी आहे, कारण सुख प्राप्त करणं हा एक दंडच आहे. तसं पाहिलं तर लक्षात घ्या, आपल्याला वाटतं पण सुख प्राप्त असणं हा दंड आहे, पण त्यानंतर दुःख येतो आणि दुःख आल्यामुळे सुखाची आठवण येते, त्यामुळे सुख हे परत दुःखात परावर्तित होतं, हा दंड आहे. म्हणून सुख आलं म्हणजे मग खूप काही चांगलं आहे आणि ईश्वर खूप चांगला असं समजायचं कारण नाही. कारण बघा ना, आपल्याला जेव्हा वाईट परिस्थिती येते तेव्हा अरे त्यावेळेला किती छान होतं ना, काय छान दिवस जात होते आपले, असं वाटतं, बरोबर की नाही. म्हणजे काय झालं, त्या दुःखात गेलो ना आपण, आणि हे परिस्थिती किती दुःखदायक आहे, म्हणजे त्या दुःखाला अजून फोडणी दिल्या जाते असं म्हणूया पाहिजे असेल तर. असं दुःखाने सुखाने दुःख वाढतं आणि दुःखानेही सुख वाढत जातं परत, असा तो प्रकार आहे सुख दुःख. म्हणून सुख दुःख समेकृत्वा असं म्हणतात जातं, लाभा लाभ जया जय असं म्हटलंय. म्हणून तो दंड जो आहे तो मी आहे, आणि जिंकू इच्छाणाऱ्यांमध्ये नीती मी आहे. म्हणून ज्यांना जिंकायचं आहे ते खरोखरच नीतीच्या जाणीवांमधनं जिंकतायत की नाही हे त्यांनी पाहणं अत्यंत गरजेचं आहे. त्या दृष्टीने आलं. त्यानंतर गुप्त ठेवणाऱ्यांमध्ये मौन मी आहे. आता हे तर तुम्हाला माहिती आहे, कुठली गोष्ट गुप्त ठेवणाऱ्यांमध्ये मौन राखणं ही अत्यंत अवघड गोष्ट असते, बरोबर आहे की नाही. आता जेव्हा शिवाजी महाराजांचं राज्य होतं किंवा इंग्रजांच्या काळातले लोक होते, बरोबर आहे. आता हे मदनलाल धिंगरा किंवा सावरकर वगैरे ही जी लोक होती, यांना काय कमी पीडा झाल्या असेल का? तुम्ही विचार करा, अक्षरशः बर्फाच्या लाद्यांवर झोपून फटके खाल्लेली माणसं ती, काळ्या पाण्याच्या शिक्षा झालेल्या आहेत, पण कधी तोंडातनं ब्र काढला नाहीये त्यांनी. म्हणजे का की या संपूर्ण जो काही संघर्ष झाला इंग्रजांविरुद्धचा स्वातंत्र्याचा, याच्यामध्ये त्यांनी कुठल्याही आपल्या मूळ माणसाचं नाव सांगितलेलं नाहीये, लक्षात ठेवा. म्हणजे मौनाशिवाय शक्य आहे का ते? मग आता योगी अरविंद वगैरे ही सर्व लोक ह्याच्यातली आहेत. आणि गप्प बसणं ही एक स्वतंत्र कला आहे बघा. नाही तर जनरली आपण गप्प बसत नाही, आपला अनुभवच तसा असतो, बरोबर आहे की नाही. म्हणजे कुठेही बायकाच असं नाही, पुरुष पण तसंच असते, असं काही नाही. ही चार गोष्टी आहेत. आता काल कार्यक्रम होता आपला, बरोबर आहे की नाही. ते भजन लावेपर्यंत बायकांची लोकांची एवढी बडबड बडबड चालू होती की अरे आलोय कशासाठी आपण, करतोय काय. म्हणजे मौन साधनं ही संकल्पना येतच नाही, ती बाहेरून फोर्स करावी लागते. म्हणजे आपण नुसतं मौन जरी धारण करत गेलो आणि ईश्वराच्या जाणीवेत जायचा प्रयत्न केला, नाही तर मौन म्हणजे फक्त व्यावहारिक दृष्ट्या हा इथं मी जास्त बोलायला नको, याला मौन म्हणत नाही, याला चतुरपणा म्हणतात. लक्षात आपला स्वार्थ साधण्यासाठी गप्प बसणे ही चतुराई झाली, बरोबर. पण एरवीला सातत्याने आपण आपल्या याच्यामध्ये राहणं ते जे कर्म असणं, म्हणून मौन हे कर्म जर आपण साधल्या गेलं आणि ईश्वराच्या जाणीवेत होत गेलं तर ऑटोमॅटिक नैष्कर्म्य होत जात. म्हणून मेहर बाबा जे नगरचे जे आहेत
मध्ये मी गेलो होतो तिथं त्यांच्या तिथे, कारण मी नगरलाही होतो मागे, तेव्हाही बरेचदाही जात होतो त्यांच्या तिथं. तर मेहर बाबा हे मौन साधणारे होते, मौनातनच बोलायचे. ते मौनातनं बोलायचे म्हणजे पाठीवर लिहून द्यायचे, बोलायचे नाही कोणाशी, सतत मौनातच असायचे. असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. पारशी होते ते, म्हणजे अधिकारी व्यक्ती होते मेहर बाबा. तर असं ते जे स्वरूप आहे ते माझं स्वरूप आहे. आणि ज्ञानवान मध्ये ज्ञान मी आहे, म्हणजे ज्ञानाचं जे स्वरूप आहे तो मी आहे. ठीक आहे. यच्चापि सर्वभूतानां बीजम तदरम अर्जुन न तदस्ति विना यत्स्याम मया भूतम चराचरम. सर्व भूतांचे जे काही बीज किंवा उत्पत्ती कारण असेल ते मी आहे, कारण जे जे चराचर भूत आहे ते ते माझ्या वाचून नाही. हे खूप महत्वाचं आहे. म्हणून बीज स्वरूपामध्ये जे जे जगात आहे ते ते माझं स्वरूप आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, अर्जुनाला कृष्णाने डायरेक्ट हिंट केलेलं आहे, परंतु कृष्णाने आपल्या सर्वांना हिंट केलेलं आहे. कारण आपल्यामध्ये असणारा जो जीवात्मा जो आहे, जे आपलं बीज आहे, ते बीज म्हणजेच माझी विभूती आहे. बघा आहे की नाही? तसंच येतं ते बरोबर. म्हणून चराचर भूत आहे ते माझ्या वाचून नाही. नंतर नांतो अस्ति न अंतोस्ति मम दिव्यानां विभूतीनां परंतप एष तुद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया. शत्रूला ताप देणारा अर्जुना, माझ्या दिव्य विभूतींना अंतच नाही. मी माझ्या विभूतींचा हा विस्तार विचारलाच तेवढा पुरता संक्षेपाने सांगितलं आहे. बरं का? असं त्यांनी जवळजवळ थांबवतायत. आता हा आगात अमितयान माझारी अनिवार्य दंड तो मी अवधारी, जो मुंगी येला लागोनी ब्रह्मावेरी नियमित पावे. निग्रह करणाऱ्यांमध्ये अर्जुना, मुंगीपासून तर ब्रह्मदेवांपर्यंत त्यांच्या कर्मानुसार कधी न चुकता अवश्य दंड जो मिळतो तो मी आहे. हे मी तुम्हाला सांगितलं, बरोबर आहे? तो मी आहे. बरं का? पै सारासार निर्धारित या धर्मज्ञानाचा पक्ष धरितया सकळ शास्त्रा माझी यया नीतिशास्त्र ते मी. म्हणून सर्व शास्त्रांमध्ये सार काय असार काय यांचा निर्णय करणारे व धर्मज्ञान यांचा पक्ष धरणारे जे नीतिशास्त्र जे आहे ते मी आहे. म्हणून ती नीती फार महत्वाची आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. लक्षात. आगवियांची गुढा माझी मौनते सुहाडा, म्हणून न बोलतया पुढा स्रष्टाही नेणता होय. म्हणून संपूर्ण गुप्त ठेवणाऱ्यांमध्ये सख्या अर्जुना मौन ते मी आहे. म्हणूनच न बोलणाऱ्यांच्या मनातील सृष्टी उत्पन्न करणारा ब्रह्मदेवही जाणू शकत नाही. कारण ब्रह्मदेव जेव्हा बाहेर आले तेव्हा काहीच नव्हतं, फक्त परब्रह्माचं स्वरूप होतं. आणि ते परब्रह्म बेसिकली मौनात असतं. ईश्वर कधीच बोलत नाही ना, बोललाय कोणाशी नाही ना. तर तो बोलत नाही कोणाशी. त्याच्या बोलण्याच्या प्रक्रियाच वेगळ्या प्रकार, कृती ही त्याची प्रक्रिया आहे. म्हणून सांख्यामध्ये सुद्धा काय म्हणतात, प्रकृती ही पुरुषावरती कार्य करते असं म्हटलेलं आहे. म्हणून माझी प्रकृती जी आहे ती माझ्या जो आत्मा आहे त्याच्यावरती कार्य करते आहे. म्हणून प्रत्येक प्रकृती वेगळी आणि प्रत्येक पुरुष वेगळा असं सांख्य सांगते. परंतु गीता काय सांगते किंवा वेद काय सांगत आहे किंवा तुमचा योग काय सांगतो आहे की सर्वत्र ब्रह्मच भरलेला आहे. म्हणून त्याचा समन्वय गीतेत केलेला आहे. लक्षात आलं? असं म्हणण्याचा भाग आहे. इथं ते एवढं डिटेल नाही याच्यात, परंतु सांगायचं आहे तू काय, मौन ते मी आहे. म्हणूनच न बोलणाऱ्यांच्या मनातील सृष्टी उत्पन्न करणारा ब्रह्मदेवही जाणू शकत नाही. म्हणून ईश्वर मौनात होता, त्यामुळे ब्रह्मदेवाला कळलंच नाही काय करायचं ते. म्हणून चतुष्टयाच्या जाणीवा जर त्या परमप्रेम स्वरूपापर्यंत पोहोचत नसतील तर पाप पुण्याच्या जाणीवा सूक्ष्मात कार्य करणारच आहेत. असं येते की नाही.
परंतु आपले गंमत म्हणून सांगितलं तुम्हाला जाता जाता. म्हणून बोलणाऱ्याच्या मनातील सृष्टी उत्पन्न करणारा ब्रह्मदेव हे जाणू शकत. म्हणून मौन जे म्हटलंय त्याचं कारण ते आहे किती शास्त्राला धरून. हे फार गणित महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. म्हणून नैतिक जीवनाचा आधार हा अध्यात्मामध्ये कधीच सोडून चालत नाही साधकाला. अज्ञानामध्ये काही चालतं मग ते त्यांच्या चतुराईसाठी स्वार्थासाठी मौन राखतायत. हो, त्यात काही निस्वार्थता नाहीये. सत्य काय आहे, सात्विकतेच्या जाणीवा कुठनं चाललेला आहे हे बघायचंय. आणि याच्यात आपल्याला काहीच करायचं नाहीये. बेसिकली महाभारतात आपण काही केलं का? काय केलं आपण फक्त गोष्टी युक्तीच्या कशात त्या बघतोय. एन्जॉय. अरे वा भारी. अगा अर्जुना कुठे गेला? अगा ज्ञानियांची ठाई ज्ञान ते मी पाही आता असो हे यया काही पार न देखो. अगा अर्जुना ज्ञानियांच्या ठिकाणी जे ज्ञान असते ते मी आहे. आता पुढे या माझ्या विभूतींना मर्यादाच नाही. लक्षात. पै पर्जन्याची या धारा वरी लेख करवेल धनुर्धरा. आता ते संपवत आहेत, तेवढं संपवतो मी. धनुर्धरा का पृथ्वीची या तृणांकुरा होईल ठी. बरं का अर्जुना, एकदा पावसाच्या धारा मोजता येतील किंवा पृथ्वीवरील गवतांच्या संपूर्ण अंकुराचे ठिकाणी देखील मर्यादेची दृष्टी होऊ शकेल. परंतु पै महोदधीची या तरंगा व्यवस्था धरू नये जीविका तेवी माझ्या विशेष लिंगा नाही मिती. परंतु महासमुद्राच्या तरंगाची गणती ज्याप्रमाणे करता येत नाही त्याप्रमाणे माझ्या विशेष रूप चिन्ह असलेल्या विभूतींची संख्याच करता यावयाची नाही. असं ते म्हणताय. आणि पुढे काय म्हणतात बघा. ऐशी ही 7-5 या प्रधान विभूती सांगितलेल्या तुझा अर्जुना तो हा उद्देश जोगा मना हाच गमला. म्हणून अशातही मुख्य 7वर 5 म्हणजे 75 विभूती त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये. असं त्यांनीच मोजून सांगितलंय आपल्याला, तरी मोजून बसायला नको आपल्याला. 75 विभूती अर्जुना तुला सांगितल्या. तो हा विचारण्यापुरता जो मी थोडा विभूती विस्तार केला तो मनाला वरवर झाला असेच वाटते. तरी एवढं सांगूनही हे कमीच झालंय. आपल्याला कंटाळा येतोय थोडा, परंतु हे वरवरच आहे असं ते म्हणताय बघ. काय केलं ऐशी झाला. येरा विभूती विस्ताराची काही येथ सर्वता लेख नाही म्हणून परिससी तू काही आम्ही सांगू किती. म्हणून याच्यातल्या बाकीच्या विभूती विस्ताराची मर्यादा किंवा संख्याच करवत नाही म्हणून तू ऐकणार किती व आम्ही सांगणार तरी कोठवर. या लागी एकी हेळा तुझ दाऊ आता वर्मनिज सर्वा भूतांकरे बीज विरुडत असे ते मी. म्हणून एकदाचे तुला आपल्या विभूतीचे वर्म सांगून ठेवतो की आता तो मर्म सांगताय विभूतीचे की जे बीज सर्व भूत रूप अंकुराने उगवत असते ते मी आहे. हे सर्वात महत्वाचं हे वाक्य मला आणायचं होतं इथपर्यंत, म्हणून मी हे सर्व हे केलं. सर्व भूताकुरे म्हणून हे बीज सर्व भूत रूप, भूत म्हणजे हे सर्व भूत प्राणी जे आहेत त्यांच्यातलं जे बीज आहे ते भूत रूप अंकुराने उगवत असते ते मी आहे. म्हणजे मीच सर्व सृष्टी रूप झालो आहे. म्हणून साने थोर न म्हणावे उंच नीच भाव सांडावे एके मीची ऐसे मानावे वस्तुजात आते. म्हणून येथे लहान थोर उंच नीच असा भेदभाव करू नये. संपूर्ण एक परमेश्वरच सर्व स्वरूपाने नटला आहे असे मानावे. ईश्वराची करणी आहे, त्याला कुठेतरी घेऊन जायचंय सर्वांना असा त्याच्यातला भाव साधकाचा असावा असं तो म्हणतायत. तर यावरी साधारण ऐकपा आणि काही खूण तरी अर्जुना ते तू जाण विभूती माझी. तर यावरही मी विभूती ओळखण्याची आणखीही साधारण खूण सांगतो. त्यावरून अर्जुना माझी विभूती जाणून घेत जा. आता ही जी खूण सांगितलेली आहे ती फक्त वाचतो मी. यद्यद विभूती मत सत्वम श्री मधुर्जितमेव वा तद्देवावगच्छ त्वं मम तेजोश संभवम.
या जगात जी जी वस्तू माझ्या विशेष गुणांनी विशिष्ट व संपत्तीने युक्त असेल ती वस्तू माझ्या ईश्वरी तेजाचाच अंश आहे असं समजते. मी म्हटलं तुम्हाला ईश्वरी गुणांच्या जाणीवेतनं समजून घे, ते तू इथं समजून घे. जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वसती आलिया ठाया, ते जाण धनंजया अंश माझे. हे संपत्ती व दया या दोन्ही ज्या वस्तूंच्या ठिकाणी एकत्र बसत असतील ते अर्जुना माझे अंश होत असे जाण. याचा विस्तार मी पुढच्या वेळेला करणार आहे, पण शेवटचा श्लोक वाचतो 42. अथवा बहु नैतेन किम ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याम अहमिदम कृत्सेन मेकांशेन स्थितो जगत. किंवा नाना प्रकारच्या विभूतीद्वारा अर्जुना मला जाणण्यात तुला काही लाभ होणार नाही. हे संपूर्ण जगत एका अंशाने व्यापून मी स्थित आहे. म्हणजे माझ्या संपूर्ण विस्तारामध्ये एक अंश म्हणजे हे जगत आहे असं तू समज. म्हणजे हे संपूर्ण जगत माझ्या एका अंशावर भासते असा त्याचा अर्थ घ्या. ओम तत्सदिति श्रीमद् भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे विभूति योगो नाम 10मोऽध्यायः समाप्तः. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की सद्गुरु.